रस्ते आता इलेक्शन पुरते मोठमोठे रस्ते तेवढे व्यवस्थित करण्यात आले, पण आतले जे कॉलनीचे रस्ते आहेत, जे कॉलनीत आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करताना आमच्या लक्षात आलं की रस्ते तसेच आहेत, गटरीचा तसाच वाहतं, इकडे तिकडे गटरीचं पाणी इकडे तिकडे वाहतेलंच आहे. प्लॅस्टिकचं प्रदूषणामुळे ते प्लॅस्टिकचा कचरा तसाच सगळीकडे पडलेला आहे. म्हणला तर चंदीगड एकमेव असं राज्य अख्ख्या भारतात आहे की जे प्लॅनड सिटी आहे आणि ती केली गेली पूर्ण. आणि त्याच पद्धतीनं आम्ही कोल्हापूरमध्ये पूर्ण जे आता आमचा अजेंडा आहे, शैक्षणिक असेल, आरोग्यविषय असेल, जो काय आम्ही आता ठरवलेला अजेंडा आहे तो पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता नुसतं खुर्चीत बसून बदलणार नाही, रस्त्यावरून उतरावं लागेल. काहीतरी एकदा राजकारणात येणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मी आलो परत इथे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विकासाची स्वप्ने प्रत्येक पक्षाकडून दाखवली जात आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि महायुती यासोबतच राजश्री शाहू ही तिसरी आघाडी देखील शड्डू ठेवून लढायला तयार झाली आहे. याच आघाडीतील आम आदमी पक्षाचे प्रभाग क्रमांक 18तील अधिकृत उमेदवार डॉक्टर कुमारजी पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आता आपल्यासोबत तेच आहेत. सर्वात प्रथम सर, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नेमकं निवडणूक रिंगणात तुम्ही आता उतरले आहात. आम आदमी पार्टीच्या वतीनं आपल्याला अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. नेमकी कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांपुढे जात आहात? सर्वप्रथम तुमच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत. पहिल्यांदा आमचा जो अजेंडा आहे तो आम आदमी पार्टीपासूनच आमचा अजेंडा एक ठरलेला आहे की मूलभूत गोष्टीवर काम करायचं. मग त्यात शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, झालं तर मूलभूत सुविधात आमचे रस्ते, गटर, स्वच्छता या विषयावर असेल, हा आमचा बेसिक अजेंडा असणार आहे. आणि तो लोकांच्या पर्यंत कसा पोचवायचा आणि कसंही करायचं हे आमचं पूर्ण आमच्या आम आदमी पार्टीचं धोरण ठरलेलं आहे. त्या पद्धतीने आम्ही तो अजेंडा पूर्ण केल्याशिवाय या 5 वर्षात बसणार नाही. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात आणि आता तुम्ही राजकारणात एंट्री करत आहात. महानगरपालिका निवडणूक लढवून नगरसेवक होण्याचं स्वप्न तुम्ही कसं बघितलात किंवा हा एकंदरीत प्रवास कसा आहे? जर राजकारण एखादा नेता घडवत असेल, जर राजकारण आरोग्याचं धोरण ठरवत असेल, जर राजकारण शैक्षणिक धोरण ठरवत असेल, जर राजकारण तुमच्या मूलभूत सुविधाचं धोरण ठरवत असेल, जर राजकारण तुमच्या प्रत्येक गोष्टीशी आणि तुमच्याच नव्हे तर तुमच्या कुटुंबाशी प्रत्येक गोष्टीशी जर निगडीत असेल, तर ते राजकारणापेक्षा वेगळं राहणं प्रत्येकानं म्हणजे ही एक अवघड गोष्ट आहे. आणि राजकारणात जाणं चांगल्या लोकांनी अतिशय गरजेचं होतं. आणि कुणी तर जाऊन राजकारण बदलण्यापेक्षा नुसतं खुर्चीत बसून राजकारण बदलणार नाही, काहीतरी रस्त्यावर जाणं गरजेचं होतं. यासाठी आम्ही राजकारणात गेलो. आता प्रचारासाठी तुम्ही प्रभागामध्ये फिरत आहात, प्रचार दौरे तुमचे सुरू आहेत. नागरिकांचा प्रतिसाद असेल किंवा नागरिकांच्या कोणत्या महत्वपूर्ण समस्या आहेत ते तुम्हाला जाणवल्या आहेत आतापर्यंत? वाईट वाटतं बोलायला, कारण कसं आहे, गेले 50 ते 50 वर्ष एकाच गोष्टीवर आम्ही राजकारण इथले लोक करत आल्यात. रस्ता, गटर, स्वच्छता याच गोष्टीवर आजपर्यंत राजकारणाचे सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि परत आणि त्याच गोष्टीवर आम्ही राजकारण करायला लागलोय. आणि त्या समस्या आजपर्यंत आजपर्यंत लोकांच्यावर जातो आम्ही. रस्ते आता इलेक्शन पुरते मोठमोठे रस्ते तेवढे व्यवस्थित करण्यात आले, पण आतले जे कॉलनीचे रस्ते आहेत, जे कॉलनीत आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग करताना आमच्या लक्षात आलं की रस्ते तसेच आहेत, गटरीचा तसाच वाहतं, इकडे तिकडे गटरीचं पाणी इकडे तिकडे वाहतेलंच आहे. प्लॅस्टिकचं प्रदूषणामुळे ते प्लॅस्टिकचा कचरा तसाच सगळीकडे पडलेला आहे. अस्वच्छता सगळीकडे आहे. त्यामुळे रोगराई आणि परत जास्त वाढत चाललेली आहे. या सगळ्या गोष्टी आता समस्या सगळ्यांच्या सारख्याच आहेत आणि प्रत्येक भागात तेच आहे. एकही भाग असा नाही की हिने कुठला तर एखादा भाग आजपर्यंत तिने एखादा एक मॉडेल म्हणून तयार केलेला असेल, तसा एकही भाग आम्हाला तिथे कुठं दिसला नाही. एकंदरीतच तुम्ही सांगितलं की जेव्हा प्रचारासाठी तुम्ही फिरतायत, नागरिकांचं जी काही समस्या आहे ती तुम्ही बघितलाच आहात आणि एकंदरीतच कुठेतरी कोणत्याच प्रभागाचा असं महत्वपूर्ण डेव्हलपमेंट झालं नसल्याचंही तुम्हाला दिसल्याचं आता तुम्ही सांगितलात. एकीकडे आप पक्षाच्या वतीनं दिल्लीमध्ये जे काही क्रांती घडवली असेल किंवा जे काही काम केलं त्याचं संपूर्ण भारतामध्ये आहे ते कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं. अशी कोणती कामे आता कोल्हापुरात होणार आहेत का? आपचे उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल? निश्चितच, कारण दिल्लीत जी क्रांती झाली त्यात म्हणजे 70 मधले 67 सीट पहिल्यांदा निवडून आली आणि त्यानंतर एक हाती सत्ता दिल्लीत मिळाली. आणि दिल्लीत मग तिथं जे काय पहिल्यांदा जो अजेंडा डिक्लेअर केला गेला
तो राबवण्याचा पूर्ण प्रयत्न झाला आणि त्या पद्धतीने घडलंही. मग त्यात पहिल्यांदा शैक्षणिक असेल, आरोग्याचा विषय असेल, इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्याच्या विषय असेल, सगळा बदल तिथं घडला गेला. नुसतंच बोललं गेलं नाही तर ते पूर्ण केलं गेलं आणि तोच अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी पंजाबमध्ये गेली. पंजाबमध्ये तीच क्रांती झाली. 117 पैकी 97 आमदार तिथले निवडून आले. तिथेही एक हाती सत्ता आली. तिथेही आता इन्फ्रास्ट्रक्चर, आता तिथे म्हणला तर चंदीगड एकमेव असं राज्य अख्ख्या भारतात आहे की जे प्लॅनड सिटी आहे आणि ती केली गेली पूर्ण. आणि त्याच पद्धतीनं आम्ही कोल्हापूरमध्ये पूर्ण जे आता आमचा अजेंडा आहे, शैक्षणिक असेल, आरोग्य विषय असेल, जो काय आम्ही आता ठरवलेला अजेंडा आहे तो पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आपण स्वतः उच्च शिक्षित आहात. कोल्हापुरातल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, काही बंद देखील पडल्या आहेत. याबाबत तुमचं काही वेगळं धोरण असणार आहे का, काय सांगताय? कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या 77-78 शाळा होत्या. त्यापैकी आता 54-55 शाळा फक्त चालू आहेत. अजूनही थोड्या दिवसात त्याही बाकीच्या बंद पडतील. जर हेच राजकारणी राहिले तर हेच चालू राहणार आहे. कारण यांना शाळेचं महत्व अजिबात नाही आहे. कारण ह्यात शिकलेली माणसं फार कमी आहेत आणि शाळेविषयी त्यांना आदर फारच कमी आहे. कारण ज्या शाळा आहेत त्यांचे 78 पेक्षा जास्त शाळा वाढायला पाहिजे होत्या, ज्या शाळा कमी होत आल्या, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या शाळेमध्ये जर आम्ही ज्यावेळेमध्ये आंदोलन केलं शाळेविषयी त्यात आम्ही पूर्ण डिटेल प्रत्येक शाळेत काय कमी आहे, काय करायला पाहिजे याचं पूर्ण लेखी तिथं पूर्ण एक संच तयार करून आम्ही ते महानगरपालिकेमध्ये दिला होता. पण त्याच्यावर दुर्दैवानं काहीही काम झालं नाही. बऱ्याच शाळा बंद पडायच्या तशा बंद पडल्या. उलट काय झालं की ज्या खाजगी शाळा आहेत त्यांचं खाजगी शाळा वाढल्या गेल्या. त्या खाजगी शाळांची जी फी आहे, अगदी साधं पहिली दुसरीत जर पोरगं जायला लागलं तर 40-50 हजार पासून त्यांची फी चालू होती, जे सामान्य माणसाला आजकाल परवडण्यासारखी राहिलेली नाही. आणि उलट आता ज्या शिल्लक शाळा ज्या राहिलेल्या आहेत त्यात शिक्षक असेल किंवा नॉन टीचिंग स्टाफ असेल, या सगळ्याचीच कमतरता आहे. बाहेर देशात 10 ते 12 लोकांच्या मागे एक शिक्षक आहे आणि आमच्या इथं 35 ते 40 जणांच्या मागे एक शिक्षक आहे. ही सध्याची परिस्थिती चालू आहे सध्या कॉर्पोरेशनची. त्यामुळे शिक्षणावर फार काम करणं गरजेचं आहे सध्या तरी. आताच तुम्ही म्हणालात की शाळा या वाचवण्यासाठी तुम्ही महापालिकेला भेटलात किंवा तिथं काहीतरी नियोजन पद्धतीत तुम्ही तिथं गेला होता. नेमकं त्यात विजन काय होतं, का महापालिकेनं तो निर्णय घेतला नाही, काय एकंदरीत शाळा वाचवण्यासाठी जो उपक्रम काय होता? इच्छाशक्ती म्हणूया मॅडम. राजकीय इच्छाशक्ती या पाठीमागे जी काय कमी पडली ती राजकीय इच्छाशक्तीच कमी पडली. ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाहीये. कारण यांचं जर भ्रष्टाचार 10% जरी कमी झाले असते तरी सुद्धा या शाळा चांगल्या झाल्या असत्या. कारण शाळेत फार बेसिक गोष्टी होत्या की ज्या कम्प्लीट करण्यासारख्या होत्या, पण यांचं भ्रष्टाचारच एवढे झाले की ते शाळेकडे त्यांचं लक्षच नाही. त्यांचं बजेटमध्ये त्यांचं 1-1.5-2% फक्त बजेट लावतात तिथं, जे अतिशय दुर्दैवी आहे. जे शाहू महाराजांनी 26% बजेट ठेवलं होतं शिक्षणासाठी, जे इथं कुठं आमच्या इथं 2%च्या वर कुठंतरी त्यांनी आणून ठेवलंय. ते जर दिल्लीत सुद्धा आमचं 25-26% बजेट होतं शिक्षणासाठी. म्हणजे एकंदरीतच जे काही शाहू महाराजांनी जे काही वाचवलेलं होतं ते टिकवण्याची वेळ आता आली आहे. हा बरोबर मॅडम, तुम्ही बरोबर बोलला. कारण हे आतापर्यंत ते टिकवलं नाही, आता ते परत घडवून टिकवावं लागेल. कारण यांनी काय टिकवण्याचं काम काय केलेलं नाही आजपर्यंत, उलट त्यांनी ते कमीच केलं. काय टिकवण्याचं काम आता ते आम्हीच करू शकतोय आणि वाढवून ते टिकवू आम्ही. आता एकंदरीतच कोल्हापूरमध्ये महायुती महाविकास आघाडी याबरोबर राजश्री शाहू आघाडीमधून आपण रिंगणात आहात. आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात. काय नागरिकांचा कल सध्या जाणवतोय? आजपर्यंत आम्ही फक्त सत्ता बदलत आलोय मॅडम. मुन्ना बंटी मुन्ना फक्त सत्ता बदलत गेल्यात, पक्षाची चिन्ह बदलत गेल्यात, लोक तीच आहेत, मानसिकताही तीच आहे. त्यामुळं यांच्यात काय बदल होईल असं वाटत नाही. त्या आता फक्त ज्याच्यात बदलू शकते ते म्हणजे फक्त आम आदमी पार्टीच. कारण कसं आहे, नुसती सत्ता नाही तर व्यवस्था बदलू आम्ही. नागरिकांचा प्रतिसाद कसा वाटतो, काय विश्वास जाणवतो? मुळात ज्या वेळेस मी राजेंद्र नगर मध्ये गेले 25 वर्ष झाले, दवाखाना आहे माझा. ज्यावेळेस असंच एक दिवस बसलो तुम्ही, त्यावेळेस त्यावेळेस एक आजी आली होती आणि ती म्हटली की सगळं बाहेर रस्त्यात कुठेतरी पडून आली होती, रस्त्याच्या खड्ड्यात कुठेतरी पडलेली ती आली होती. असं रोजच पेशंट येतात, रिक्षावाल्यांचं तर रोजच झालाय ते काय. पण ते आली होती आणि त्यावेळेस म्हटलं सरकार एवढं 100 कोटीचं रोड करायला लागले,
मग म्हटलं कसं काय रस्त्यात पडला तुम्ही? तर ते म्हणले की नाही कुठं रस्त्यात म्हणले सगळे खड्ड्यातनंच तर यायला लागलोय आम्ही. मग ते म्हटलं बदलायला पाहिजे म्हटलं असं तसं. मग ते म्हणले डॉक्टर तुम्ही नुसतं खुर्चीतच बसून बोलता, रस्त्यावर येऊन कधी तर बोला करा कधी तर. मग त्यावेळेपासून ठरवलं की नाही आता नुसतं खुर्चीत बसून बदलणार नाही, रस्त्यावरून उतरावं लागेल, काहीतरी एकदा राजकारणात येणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मी आलो परत इथं. नक्कीच. आताच आपल्या सोबत होते राजश्री शाहू आघाडीचे आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक 18 मधून उभारलेले अधिकृत उमेदवार डॉक्टर कुमाजी पाटील. एकंदरीतच नागरिकांचा प्रतिसाद आहे त्यांना तो पॉझिटिव्ह मिळतोच आहे. मात्र आप पक्षाच्या वतीनं दिल्लीत जी क्रांती घडली आहे तीच क्रांती कोल्हापुरात घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि यासोबतच नागरिकांच्या समस्या असतील, सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतील ते थांबवणं असेल किंवा एकंदरीतच नागरिकांच्या आरोग्याविषयी देखील त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे आणि या समस्या दूर करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.